पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील प्रजिमा 124 अर्थात डाळस ते सावळ रोड या रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे। आपण पाहू शकता, मी आहे या रस्त्यावरती। या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। जवळपास 2,18,00,000 रुपयांचं हे काम या ठिकाणी आहे। मात्र असं असताना 2022 मध्ये हे काम झालं आणि आत्ताची ही जर आपण परिस्थिती पाहिली तर रस्त्यामध्ये खड्डा की खड्ड्यामध्ये रस्ता अशी परिस्थिती या पुलाची झालेली आहे। खरं तर काल निरगुडे येथील सामाजिक कार्यकर्ते भगवानराव खारतोडे यांनी एक व्हिडिओ त्या ठिकाणी समाज माध्यमांवर टाकला। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। मात्र या व्हिडिओच्या पाठीमागचं नेमकं सत्य काय आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत स्वतः भगवानराव खारतोडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगाल, काल तुम्ही त्या ठिकाणी या रस्त्यामध्ये झोपला, पाण्यात लोळला, कृषी मंत्र्यांना आवाहन केलं, काय नेमकं मागणी होती तुमची? हा प्रजिमा 124 आहे। रुई सावळ ते डाळस नंबर 2 पर्यंत हा मोठा रस्ता आहे। या रस्त्याला 2022 मध्ये 2,11,00,000 रुपये मंजूर झाले या रस्त्या या पुलासाठी, फक्त पुलासाठी, आणि संपूर्ण रस्ता हा 5,18,00,000 आहे। परंतु या रस्त्याची अवस्था बघा तुम्ही कशी झाली आहे। या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे मिलिंद वालवडकर। हा कॉन्ट्रॅक्टर इतका म्हणजे तो ऐकतच नाही, तो आमचं तर ऐकतच नाही। ते PWDचे अधिकारी तुपे साहेब आहे, त्यांनी फोन केला होता की बाबा तुम्ही 3 ते 4 नोटिसा काढल्यात, तरी सुद्धा हा माणूस ऐकत नाही। म्हणजे याचा अर्थ काय की याच्यावरती राजकारणाच्या डोक्यावरती हात आहे। मग मामांनी सांगितलं का ह्याला की बाबा तू असं काम कर? आज इंदापूर तालुक्यामध्ये म्हणजे खड्डं का रस्तं या 2,11,00,000 रुपये देत एवढं पैसे दिलेत तरी सुद्धा या रस्त्याची अवस्था अशी झाली असेल तर खूप दयनीय अवस्था आहे आमच्या रस्त्याची। तुम्ही इथं बघू शकता की इथलं बॅरिकेड पूर्णपणे वाहून गेलं आहे। 25 मे 2025ला इथं कॅनल फुटला होता, फुटल्यानंतर इथलं बॅरिकेड वाहून गेलं या। म्हणजे एका वर्षापासून आम्ही सांगतोय त्याला की इथं अपघात होईल, तू काय कर, मुरुम टाकून घे, बॅरिकेड लावून घे, रस्ता करून घे, तरी सुद्धा हा माणूस ऐकत नाही। याचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टर मिलिंद वालवडकर। बर्णे मामांशी काय संपर्क साधला का या संदर्भात, बोलला का बर्णे मामांशी वारंवार संपर्क केला असता। हे बघा रस्ता खाली उकरतोय, हा रस्ता खाली तुम्ही बघितलं ना, बघा रस्ता असा उकरतोय। म्हणजे 2,11,00,000 रुपये देऊन सुद्धा म्हणजे मामांनी निधी दिला, मग कॉन्ट्रॅक्टर का काम करत नाही? मग हा कॉन्ट्रॅक्टरला वारंवार विचारला असता, तो राजकारणाचं नाव घेतोय, मामांचं नाव घेतोय, याचा अर्थ काय? हा जो ठेकेदार आहे तो मामांचं नाव घेतोय? हा मामांचं नाव घेतोय। हा काय म्हणतोय? हा म्हणजे तुम्हाला काय करायचं करा म्हणतोय हा ठेकेदार। म्हणजे इतकी दांडगाशाहीची भाषा वापरतोय हा। आणि PWDच्या अधिकाऱ्यांनी 3 ते 4 नोटिसा काढल्यात तरी सुद्धा हा ऐकत नाही। सकाळीच माझं बोलणं झालं तुपे साहेबाशी, नंतर जे इथले दुसरे अधिकारी आहेत नांदखिले साहेब यांच्याशी बोलणं झालं। साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही त्याला 4 नोटिसा काढल्यात, त्यांचं सुद्धा ऐकत नाही तो। म्हणजे इतका तो म्हणजे हा माणूस इंदापूरचे जे काही लोकप्रतिनिधी बर्णे मामा यांचं पाठबळ आहे असं वाटतंय त्याला? त्याचा हात डोक्यावरती आहे। जर तो ऐकत नसेल तर माझं एक स्पष्ट मत आहे की मामांनी अशा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं। काय ऐकत नाही तो? 2,11,00,000 एवढं मोठं काम आहे। मग असं असताना जो रस्त्याचा दर्जा आहे अतिशय निकृष्ट होतो। ह्या सगळ्या गोष्टीला नेमकं जबाबदार कोण आहे? ठेकेदार की खरं तर काम देणारे जे काही लोकप्रतिनिधी ते जबाबदार आहेत? याला सगळ्यात मुख्य म्हणजे ठेकेदार महत्वाचा आहे। याने ठेकेदाराने ही जी खडी आणली ती विहीर जी आहे, विहीरचं खरीप असतं, ते खरीप घेऊन आला, इथं फोडून घेतलं आणि इथं हातरलं। बघा खरीप आहे, खडी दाखव आपल्या, हे बघा खरीप, हे अशी खरीप आहे। मग यांनी काय केलं, वरती फक्त लेअर मारायला निघून गेला पैसे काढून। मग याचा अर्थ काय? याला सगळेच जबाबदार आहेत ना। हे कृषी मंत्री जबाबदार आहे आमचे, नंतर ठेकेदार महत्वाचा आहे, आणि तो PWDचे अधिकारी महत्वाचे आहेत। सातत्याने इंदापूर मधल्या रस्त्यांचा प्रश्न उद्भवतोय। इंदापूरमध्ये एवढा कोट्यावधींचा निधी येतो, मग असं असताना रस्ते निष्कृत दर्जाचे का होतात? इथल्या लोकप्रतिनिधींचं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही असं वाटतंय? आता मामा कृषी मंत्री आहेत, मामावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे, तरी सुद्धा मामांनी थोडं लक्ष घालावं ही आमची विनंती आहे मामांना। तर आपण पाहिलं इथल्या रस्त्याची जर परिस्थिती, काल हे जे काही भगवान खारतोडे आहेत सामाजिक कार्यकर्ते सातत्यानं विविध विषयांवरती सामाजिक काम करत असतात, आवाज उठवत असतात। खरं तर 2022 साली या कामाचं एस्टिमेट निघालं, जवळपास 1.5 वर्ष हे काम चाललं। 2,11,00,000 हे जे काही काम आहे, ह्या कामाची जर खडीचा दर्जा आपण पाहिला तर अक्षरशः खडी नसून तो दगड होता। अक्षरशः या पुलावरती जो रस्ता आहे तो रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजायला तयार नाही। गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पूर आला होता आणि पुरामुळे खरं तर इथले बॅरिकेटिंग वाहून गेले होते। खारतोडे यांनी या संदर्भात देखील या प्रशासनाला या अडचणी सांगितल्या होत्या। या ठिकाणी अपघात झाल्यानंतर प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देणार होतं का असा सवाल खारतोडे यांनी उपस्थित केलाय। खरं तर इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यामध्ये भरघोस असा निधी आणलाय। मग असं असताना इंदापूर तालुक्यातील जी काही रस्त्यांची कामं आहेत
ही कामं निकृष्ट दर्जाची का होत आहेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ज्या कॉन्ट्रॅक्टरचं त्यांनी, या ठेकेदाराचं त्यांनी नाव घेतलं, हा ठेकेदार लोकप्रतिनिधींचं नाव घेतो, अर्थात बर्नेंचं नाव घेतो आणि लोकप्रतिनिधी अर्थात बर्ने माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा असा देखील दम खरं तर हा ठेकेदार इथल्या नागरिकांना देतो. यामुळं या संदर्भात इंदापूर तालुक्यामध्ये जो निधी येतो, इथल्या कामाचे दर्जा जर आपण पाहिला तर निधीच्या मानाने इथली कामं अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप इंदापूर तालुक्यातील या नागरिकांकडून केला जातो. यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या रस्त्याचं डागडुजीकरण म्हणण्यापेक्षा ह्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं आणि हा रस्ता नव्याने तयार करावा अशी मागणी भगवानराव खारतोडे यांनी केली. यामुळे या संदर्भात नेमकं पुढील कारवाई नेमकी काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विकास कोकरे, LS मराठी, इंदापूर.